अगोदर तुम्ही मी दाखवते तो व्हिडिओ बघा. हो, हो. खूप वेळ उपयोगामध्ये तो बसला आता. काय झालंय कोणतरी पहिली याला दोरी बांधली होती पायात ती जखम tight आहे. बांधली. त्यामुळे त्याला जखम झाली. आता हे फ्रॅक्चर कशामुळे झालं हे सांगू शकत नाही. गाडीने फ्रॅक्चर हा झालं नाही तो पाय तू आहे ना पण याला दोरी बांधलेली होती. हॅलो हाय नमस्ते. तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की मी 13 तारखेला एक पोस्ट टाकलेली सगळ्या सोशल मीडियावर. ती पोस्ट मी इथे दाखवते. तर पोस्ट अशी होती की वामनहरी पेठेच्या जवळ एक बैल उभा आहे, कंटिन्यू उभा आहे आदल्या दिवसापासून 12 मार्च पासून, आणि मला काहीतरी मदत करा ह्या रिलेटेड. आणि मला खूप लोकांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिले गोशाळेंचे वगैरे. आणि मी माझ्या फ्रेंड्स लोकांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी ही पोस्ट शेअर केली आणि मला कॉन्टॅक्ट पण झाला. विषय असा होता की 12 तारखेला तो बैल सकाळी उभा होता, मी जेव्हा कामावर आली त्यासाठी. तो बैल उभा असला म्हटलं कोणतरी आवारा बैल असतात तसं उभा असेल वामनहरी पेठेच्या एकदम समोर, आणि तो दुपार पण भर उन्हात उभा होता आणि त्याला बसता पण येत नव्हतं. आणि बघितलं त्याचा पाय फ्रॅक्चर होता, पूर्णपणे असं बेंड होता. आणि त्याच्यानंतर मी त्याला, तो माझ्याकडे अशा नजरेने बघत होता की आशेने, आणि मी ॲनिमल लवर आहे तर मी तिथे पिघळते. तर मी त्याला 2 चपात्या दिल्या त्या दिवशी दुपारी, आणि नंतर मी संध्याकाळी क्लासला गेली. क्लासला जात होती तेवढ्यात त्याला बघितलं, तेव्हा पण तो उभा होता. आणि मी बघितलं तर नगरसेविका राणी कांबळी आहे कुडाळची, तिला कॉल केला, म्हटलं असं असं बैल आहे तर त्या रिलेटेड जरा बघ काहीतरी हेल्प कर मला. तर ती मला हा म्हणून सांगितलं तिने. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आली सकाळी तर बैल तिथेच उभा होता आणि त्याला कोणी कोणी खायला घातलेलं, आणि पण तो बसलेला होता तेव्हा. थोडा म्हणजे एकदम बसलेला तिथे, त्याने शेण वगैरे त्याचं पडलेलं होतं, म्हणजे इकडे तिकडे तो फिरलेला होता तेव्हा. आणि नंतर मग वामनहरी पेठेवाल्या जी लोक आहेत त्यांनी त्याला मदत केली, पाणी वगैरे दिलं. तिकडच्या आशीर्वाद हेमिनेकडच्या लोकांनी पण त्याला खायला वगैरे दिलेलं, पण त्यांचे पण मी आभार मानते. आणि त्याच्यानंतर मी नगरसेविका जी आहे तिला कॉल केला परत, तर तिने मला असं सांगितलं की ते जे वैद्य कोणी आहेत तर त्यांनी त्याला पशु डॉक्टरना बोलून त्याला इंजेक्शन दिलंय. डॉक्टर बोलले की मायनर फ्रॅक्चर आहे आणि ऍक्च्युली फ्रॅक्चर होताच त्याला, पण इंजेक्शन दिल्यामुळे तो बसू शकला नीट. आणि त्याच्यानंतर तो परत त्याच दिवशी तो भर उन्हात उभाच होता. त्याच्यानंतर मी खाली दुकानात गेली. नंतर समीर जो माझा मित्र आहे वामनहरी पेठेवाला, त्याने मला कॉल केला की त्याला कोणतरी, त्याने माझी पोस्ट बघितलेली ना, म्हणून मला त्याने कॉल केला की मला बोलला की असं असं कोणतरी त्याला बघायला आले आहेत. म्हणून मी लगेच तिथे आली. म्हटलं गोशाळावाला कुठचे तरी आले असतील, आम्ही कॉन्टॅक्ट केला. माझी जी मैत्रीण आहे पूजा राऊळ आणि पर्णिका पिंगुळकर यांचे खूप खूप आभार. त्यांच्या मदतीने मी गोशाळांना कॉन्टॅक्ट केलेला. तिथे लगेच गेली आणि बघितलं तिथे 2 मुलगे होते, क्लासला येतात तिथे, पण त्यांचं नाव माहीत नाही मला. एक व्हाईट शर्टवाला होता, त्याचं पण मला नाव माहीत नाही. आणि तिथे वृजेश शिरसट म्हणून होते, तर त्यांनी मदत केली. आणि ओमकार मंडोलकर, ते कुडाळमधलेच आहेत दोघे पण आणि माझ्या ओळखीचे आहेत. आणि तर त्यांनी मदत केली. तर त्यांनी ठरवलं की त्याला पहिलं सावलीत नेऊन बांधायचं. सगळ्यात मेन गोष्ट होती तर त्याला सावलीत बांधणं. त्यांनी कुडाळचे जे रहिवासी होते त्यांना बोलवलं आणि त्याला तेलींचं जे दुकान आहे होलसेलचं, त्याच्या बाजूला एक मोठं झाड आहे तिथे बांधून ठेवलं. कारण सावलीत राहणं त्याला मेन इम्पॉर्टंट होतं आणि त्याला नंतर आपण काय पुढच्या गोष्टी करता येतात, त्यामुळे तिथे त्यांना बांधलं आणि त्याला खायला प्यायला पण दिलं. त्यानंतर एक दिवस उलटून गेला. त्या दिवशी मी आणि माझी मैत्रीण जाऊन बघून पण आलो, तर तो सावलीत एकदम सुखरूप होता, खातपीत होता. त्यानंतर ओमकार मंडोलकर आणि त्याच्या सहकारी व्यक्तींनी नेरूरचे जे विशाल देसाई आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट त्यांचा झाला. तर जे विशाल देसाई आहे त्यांचा प्रायव्हेट फार्म हाऊस आहे आणि त्यांनी त्या बैलाला लाईफ टाईम सांभाळण्याची जबाबदारी पण घेतली आहे. तर त्यांचे खूप खूप आभार. अशा व्यक्तींची खूप गरज आहे आणि माझ्याकडून कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर सॉरी. आणि अशीच मदत करत राहा आणि चांगले कर्म करत जा आणि प्राण्यांना पण मदत करा. थँक्यू.